आमदार संतोष बांगर यांचा शेनगाव शहरामध्ये आज भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। आमदार संतोष बांगर यांचा शेनगाव शहरात ताफा दाखल होताच फटाक्याची आतिषबाजी करून वाजत गाजत जेसीबीमधून पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले। तसेच शेनगाव शहरातील व्ही.के. देशमुख मंगल कार्यालयामध्ये आमदार संतोष बांगर यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आला होता। यावेळी आमदार संतोष बांगर यांनी भाषणादरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून नागरिकांच्या समस्या सोडवल्या। यावेळी शिवसेनेचे प्रितेश सारडा तसेच शिवसेनेचे तालुका प्रमुख अमोल खिल्लारी, अशोक इंगळे, निखिल देशमुख, स्वप्नील देशमुख यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते। तसेच आमदार संतोष बांगर यांचा भव्य नागरी सत्कार या प्रसंगी करण्यात आला आहे। येथील गट क्रमांक 148 मधील शेतातील जाण्यासाठी रस्ता खुला करून देणे। उपोषणाला बसले सगळं झालंय, त्यामुळे तुम्हाला सांगतो ऍक्शन घ्या, मंडळाधिकारी पाठवा। मंडळ अधिकाऱ्यांना जमत नसेल तर तुम्ही स्वतः जा, ते रस्ता मोकळा करून द्या। तर त्या ठिकाणी आता तुम्हाला सांगतो आपल्या इकडचे जे 3 उपकेंद्र आपण निवडून केले, आपण त्याच्यातलं एक कॅन्सल करा आणि इकडे मोकळीला द्या। आपण परत करेल का आमदार बांगर? नमस्कार, फोन याच्यासाठी लावलाय ते शेनगाव एबीसीबीचा प्रश्न तुम्हाला सांगतो की वारंवार शेनगाव गावातली लाईन झाली, काय प्रॉब्लेम आहे? हॅलो चव्हाण साहेब, मी आता शेनगाव मध्ये आहे या ठिकाणी लाईनचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात झालाय। शेनगाव प्रॉपर शेनगाव कोण इंजिनियर आहे ते का आहे का बघा, रात्री फोन उचलत नाही, बोलत नाही। ताबडतोब तुम्हाला सांगतो काय प्रॉब्लेम आहे काय नाही त्या पद्धतीने पहा। आणि काही कुठे काही त्रुटी असतील, काही तुम्हाला सांगतो तार चिकटले असतील, वारंवार ट्रिप होत असेल, त्या ठिकाणी माणसं पाठवून ती सगळी सुधारणा 2-4 दिवसामध्ये करून द्या। शब्द हो का तुमच्या वतीने? चला ओके, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र, आवाज येतोय? मी फोन आपल्याला याच्यासाठी लावलाय, पुसेगाव भाटी, पुसेगाव भाटा ते पुसेगाव रस्ता, या ठिकाणी रस्ता खूप खराब झालाय, लोक त्या ठिकाणी पडायले। ताबडतोब तुम्हाला सांगतो 4 दिवसामध्ये त्या ठिकाणी दबाई, रोलर आणि मुरुम टाकून ते रस्ता आम्हाला दाबून द्या आणि दुसरा प्रस्ताव तयार करा नवीन रस्त्यासाठी, त्याची फाईल पुटअप करा। आता हे दाबून किती दिवसात देता? ते 2 दिवसात करा, पण इकडे आहे का गुन्हेगार तर आपलाच आहे ना, एखादं गुन्हेगार पहा, त्याला सांगा नंतर तुम्हाला एस्टिमेट देतो, नंतर टेंडर लावतो आणि हे रस्ता लावून घेऊन चल। ओके मिस्टर नाळे दादा बोला ना। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। फोन एकासाठी केलाय, मी आता आहे शेनगाव मध्ये। जी दादा। समोर कमीत कमी 5-7 हजार शिवसैनिक आहेत। जी दादा। या ठिकाणी खुडत ते गडाळा रस्ता, खुडत गडाळा रस्ता आपल्या वणी भागामध्ये येतो। जी दादा। आणि गाव तिकडे कमीत कमी 7-10 खेडे आणि आपण त्या ठिकाणी मुरुमही टाकून देत नाही, आपण काही त्याला रोलरही घेऊन देत नाही आणि कामही करू देत नाही। तर मला असं वाटतं की ताबडतोब तुम्हाला सांगतो आपल्या जर होत असेल तर ठीक आहे, नाही तर मी उद्या जेसीबी आणि रोलर त्या ठिकाणी राहिलो आणि माझ्या मायबाप जनतेसाठी, कारण की आज त्या ठिकाणी एक आमची महिला पडली, ती बिचारी झाली, तर तुम्हाला सांगतोय अजिबात कोण त्या ठिकाणी तुमचा वनपाल असेल त्याला सांगा आणि
त्या सांगून ती जेसीबी आणि रोलर ते रस्ता संपूर्ण दाबून द्या. दाबून देता का नाही? दादा ते कोणती यंत्रणा काम करणार आहे ते करून घेतो मी. संतोष बांगर यंत्रणा उद्या या ठिकाणी तुमच्या वनपालाला सांगा की उद्या त्या ठिकाणी काय ते ऐकाय का? तुम्ही जर पाठवत असाल तर तुम्ही पाठवून द्या आणि ते आम्हाला दाबून द्या. पाठवून देतो मी. ओके, जय महाराज.